देशभरात चर्चेत असलेल्या एका महत्त्वाच्या प्रकरणात सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने मोठा निर्णय दिला आहे. गेल्या तब्बल 13 वर्षांपासून कोमात असलेल्या हरीश राणा यांच्या बाबतीत कोर्टाने पॅसिव्ह युथेनेशिया म्हणजेच लाईफ सपोर्ट काढण्याची परवानगी दिली आहे. 2013 साली झालेल्या भीषण अपघातात हरीश राणा यांना गंभीर मेंदू दुखापत झाली होती. त्या अपघातानंतर ते पूर्णपणे अंथरुणाला खिळले होते आणि तेव्हापासून ते कोमामध्येच होते. डॉक्टरांच्या अहवालानुसार त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोर्टाने ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या रुग्णालयाच्या देखरेखीखाली उपचार थांबवण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे भारतात राईट टू डाय विथ डिग्निटी म्हणजेच सन्मानाने मृत्यूचा अधिकार या विषयावर पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली आहे. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.